छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अवमानकारक मजकूर असलेली पुस्तकं, नाटकं आणि चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली। विकिपीडिया, यूट्यूब आणि समाज माध्यमांवरील महापुरुषांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिलेत। संभाजी महाराजांबद्दल ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची चरित्र साधना समिती देखील नेमली जाईल। त्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, थोरातांची कमळा, बेबंदशाही, प्रणयी युवराज, स्वप्न भंगले रायगडाचे आणि इथे उशाळाला मृत्यू ही नाटकं, चित्रपटांवर बंदी आणावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। विकिपीडिया, शासकीय मुद्रणालयात उपलब्ध असलेले संपूर्ण गडकरीमधील राजसन्यास या कादंबऱ्यांसह गुगल, यूट्यूब, सिनेमा, कपोलकल्पित कथेवर कायमस्वरूपी बंदी घालावी व मानहानिकारक चित्रपट काढून टाकावे आणि राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते, थोराताची कमळा, बेबंदशाही, प्रणयी युवराज, दुर्दैवी छत्रपती, शिवाजीला शह, येथे ओशाळला मृत्यू, स्वप्न भंगले रायगडाचे, मोहित्यांची मंजुळा, चिडलेला छावा ही जी काही 50 बदनामीकारक चित्रपट आहेत, यांच्यावर सुद्धा सरकारने विचार करून हे कशी हटवता येईल। कारण चित्रपट म्हटलं का केंद्र सरकार आणि सेन्सॉरचा हा विषय येतो, त्यामुळे तुम्ही केंद्र सरकारशी बोलून हे चित्रपट कसे हटवता येतील, कादंबऱ्या कशा बॅन करता येतील आणि शेवटचं महत्त्वाचं, महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा तो कोणी असो, कोण्याही धर्माचा असो, कोण्याही पंथाचा असो, कोण्याही पक्षाचा असो, त्याच्यावर देशद्रोहासारखे कठोर गुन्हे दाखल करून त्याला तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याकरता आपल्या शासनाने ठोस कारवाई करावी। याची तपासणी करून निश्चितपणे बंदी आणण्यात येईल। सन्मान्य सदस्य हेमंतजी पाटील, अमोलजी मिटकरी यांनी जी माहिती दिली ती ग्राह्य धरून, ती सत्य असल्याचं ग्राह्य धरून निश्चितपणे त्याच्यावर उचित कारवाई करण्यात येईल। आणू ना बंदी, आणू ना। अरे बाबा, उचित कारवाई करू ना त्याच्यावर, बंदी आली ना त्याच्यामध्ये। मग एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।